झी मराठी, चर्चाही होणारच। गेली 30 वर्ष सहकारी समाजकारण करत असताना अब्दुल लाट आणि परिसरात अनेक विकासमुख कामं करणारे शिरोळ तालुक्याचे माजी उपसभापती तसेच यड्रावकर गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री विद्याधर कुलकर्णी यांनी शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पाठबळ दिल्यास गोकुळ निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं। हो घातलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत निवडणूक लागण्याआधी एकूण 1108 दूध संस्थांना अपात्र करण्याचा घाट काही लोकांनी केला होता, पण हा घाट मोडून काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम श्री विद्याधर कुलकर्णी यांनी आवाज उठवून या संदर्भात मोर्चाद्वारे विद्यमान संचालकांना निवेदन देऊन या सर्व लोकांना पात्र करून यांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी नेतृत्व केलं होतं। त्याचं यश परवा जाहीर झालेल्या अनेक अपात्र संस्था पात्र करून त्यांना चालू निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न त्यांनी केल्याचं सांगितलं। माझे वडील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलासवासी अनंतराव कुलकर्णी यांच्या कामाचा वसानी वारसा घेऊन तालुक्यात शेतकरी विकास समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक समस्या घेऊन मी सातत्यानं तालुक्यात लढत असलेल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। त्यामुळे हो घातलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शिरोळ तालुक्यातून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी पाठबळ दिल्यास प्रतिनिधित्व करण्यास मी तयार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। सी मराठीसाठी उपसंपादक प्रभाकर बंडगर। आमची संस्थेची स्थापना 74ची आहे आणि रेग्युलर आमचं दूध पण चालू आहे। आमचं ऑडिट मेमो रेग्युलर आहे। निवडणूक आमची झाली आहे, मागच्या वर्षी आम्ही मतदान पण केलं। असं असताना अशा बऱ्याचशा संस्थांच्यावर अन्यायकारक असा हा अवसायनाच्या नोटिसा निघालेल्या आहेत, म्हणून आज आपण या ठिकाणी जमलोय। तर मला अशी विनंती करायची, एखाद्या संस्थेचं जरी दूध कमी असलं तर त्याला वाढवायसाठी आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या भोवती प्रयत्न करूया। म्हणजे काय, त्या संस्थेला या सगळ्या प्रक्रियेतनं बाहेर काढलं म्हणजे प्रश्न मिटत नाही। ही संस्था, त्या संस्थेचं दूध कसं जास्तीत जास्त उत्पादन वाढेल या दृष्टीनं सुद्धा गोकुळनं प्रयत्न करावे। आम्ही तर तुमच्याबरोबर आहे, पण आमच्याबरोबर तुम्ही राहणं ही खरं म्हणजे आवश्यक बाब आहे असं मला वाटतं।